तुम्हाला देखील मिळू शकते एमपीएससी राज्यसेवेचं मोफत प्रशिक्षण सोबत 1,22,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप। त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे। व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट असणार आहे। बघा मित्रांनो, याच्या संदर्भाचं जे नुकतं जे परिपत्रक जे आहे तर ते आजच्या न्यूजपेपरमध्ये जे आहे तर ते आलेले, याची डिटेल नोटिफिकेशन येणाऱ्या कालावधीत जे आहे तर ती येणार आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, आता याच्यात वेगवेगळ्या संस्था आहेत, जसं की टीआरटी नावाची संस्था आहे जी एसटी प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी काम करते। त्याच्यानंतर बार्टी आहे ती एससी समाजासाठी काम करते। सारथी मध्ये जे आहे तर ते मराठा बांधवांसाठी जे आहे तर ती स्कॉलरशिप आहे। अमृत मध्ये जे काही आर्थिक दृष्ट्या घटक असतील ओपन कॅटेगरी मधील, आणि आरटी मध्ये पण एससी मातंग समाजातील घटक जे आहेत तर ते पाहायला मिळतात। या सर्व घटकांसाठी मित्रांनो ही संपूर्ण योजना जी आहे लागू असणार आहे। फक्त महाज्योती याच्यात नाही, महाज्योतीची मे बी नंतर ती काही जाहिरात असेल तर येईल, फक्त याच्यात महाज्योती संस्था दिसत नाही। बाकी तुम्ही पाहिलं या सगळ्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला राज्यसेवेचं मोफत प्रशिक्षण मिळणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी हा 9 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे, आणि मे बी 9 ऑगस्टच्या आधीच आपल्याला एक डिटेल नोटिफिकेशन त्यांची पाहायला मिळणार आहे। तो पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। सोबत फॉर्म कसा भरावा, फॉर्म भरताना कोणते कागदपत्र लागतील ते पण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर मिळतील, म्हणून तुम्ही हे चॅनल जॉईन करून ठेवायचंय। 23 ऑगस्ट 2026 ला याचा फॉर्म भरण्याचा अंतिम मुदत आहे। त्याच्या आधी तुम्हाला एक कागदपत्र जे ठेवायचंय तर ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। मी तुम्हाला पुढे सांगतोच, ते फक्त 14 दिवस तुम्हाला दिलेले आहेत। याच्यामध्ये हा प्रशिक्षण कालावधी 11 महिन्यांचा असणार आहे। किती? 11 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असणार आहे। याच्यामध्ये दरमहा तुम्हाला 10,000 रुपये मिळतील, आणि एकदा तुम्हाला 12,000 रुपये मिळतील, म्हणजे असे 1,22,000 रुपये तुम्हाला या टोटल योजनेअंतर्गत जे आहेत तर ते एवढे पैसे एवढं विद्यावेतन भेटणार आहे। कोणती कागदपत्र लागतील तर मागच्या वेळी ही सर्व कागदपत्र मागितलेली होती, यावेळी पण हीच मागण्याची शक्यता आहे। पहिले तर काय की जात प्रमाणपत्र असणं इथं आवश्यक आहे, कारण की हे लाभ जे आहेत तर ते कॅटेगरीनुसार आहेत। पुन्हा जे काही एसटी प्रवर्ग असतो तर त्याला शक्यतोवर जे व्हॅलिडिटी आहे तर ती पण बंधनकारक आहे। व्हॅलिडिटी जी आहे तर ती बंधनकारक असते एसटी प्रवर्गासाठी, म्हणून ज्यांची व्हॅलिडिटी निघाली नसेल त्यांनी लवकर काम करणं। सोबत हे 10वी 12वी पदवी हे तर राहतच, रहिवासी दाखला आधार कार्ड राहतं। आता तहसील कार्यालयातून निर्गमित केलेला मूळ उत्पन्नाचा दाखला, आता हा 1 वर्षाचा असेल किंवा 3 वर्षाचा असेल, त्याच्या संदर्भाची माहिती आपल्याला डिटेल नोटिफिकेशन आल्यावर कळणार आहे, परंतु उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मात्र तिथं लागतो। आता याच्यासाठी एक परीक्षा घेतली जाते, असं नाही की हा सगळ्यांनाच दिला जाईल, याच्यासाठी एक परीक्षा घेतली जाते। आता या परीक्षेविषयी मी तुम्हाला माहिती सांगतोच। बघा, तत्पूर्वी ही जी निवड आहे तुमची कशा पद्धतीने होणार आहे, सगळ्यात आधी तुमच्याकडनं फॉर्म भरून घेतले जातील। फॉर्म भरून घेतल्या झाल्यानंतर तुमची एक सीईटी परीक्षा होणार आहे। मग सीईटी परीक्षा घेतल्यावर त्याचा निकाल लागणार आहे। निकालाच्या आधारे उमेदवारांची जे काही समजा 500 विद्यार्थी असतील प्रत्येक संस्थेला, तर ते 500 उमेदवारांची निवड होईल। संस्था निवडीचा पर्याय तिथं उपलब्ध करून देण्यात येईल। त्याच्यानंतर संस्था निवड होईल, त्याच्यानंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणी करावी लागेल। कागदपत्र पडताळणी मे बी ज्याच्या त्याच्या जे काही संस्था असेल, मे बी टीआरटी बार्टी सारथी मागच्या वेळी तिथंच घेतलं होतं तर तिथं तुम्हाला जाऊन करावं लागेल। आणि नंतर तुमचं खाजगी संस्थेत प्रशिक्षण जे आहे तर ते सुरू होईल, ज्या संस्थेला तुम्ही प्रिफरन्स दिला होता अशा पद्धतीने। याच्यामध्ये जी काही तुमची सीईटी होणार आहे त्या सीईटीची तयारी करून घेण्यासाठी आपण जे आहे फक्त 1 रुपयाची ही जी एक टोकन अमाऊंट बॅच जी आहे तर ती सुरू केली। बॅच नाही म्हणता येणार, ते ऍपचा टेक्निकल इश्यू असतो, म्हणून आपण ते 1 रुपये जे आहे तर ते तुमच्याकडून घेत असतो। याच्यामध्ये एमपीएससी राज्यसेवेचे जे काही सीईटी होणार आहे तर त्याचं प्रिपरेशन तुम्हाला इथं करायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही जे आहे तर ते ऍप डाउनलोड करून, इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही ही जी एमपीएससी राज्यसेवा सीईटी प्रिपरेशन आहे तर त्याला तुम्ही नक्की जॉईन केलं पाहिजे। त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते मिळणार आहे आगामी काळात। बघा, आता सीईटीचा पॅटर्न असतो, हा सीईटीचा पॅटर्न म्हणजे काय मित्रांनो माहितीये का, ज्या पद्धतीने तुमची राज्यसेवा आहे ना त्या राज्यसेवेचा पेपर 1 आहे, जीएसचा जो पेपर 1 असतो पूर्व परीक्षेचा तोच आहे। बाकी बघा, करंट इव्हेंट, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट आणि सायन्स एवढंच आहे। बघा, 100 प्रश्न आणि ते 100 गुण आहेत फक्त, तिथं आपले 200 गुण असतात। इंग्लिश मराठी असतं, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं, इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम राहत नाही, आणि 2 तास तुम्हाला इथं वेळ जो आहे तर तो मिळत असतो। ही परीक्षा झाली, या परीक्षेच्या आधारे काही उमेदवारांची निवड केली जाते, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहेत तर ते तुम्हाला प्रशिक्षण सुरू होतं। आता याच्याविषयी सर्व अपडेट जे आहेत ना मित्रांनो, या वर्षी टीआरटीच्या वेबसाईटवर येतील। टीआरटीआय यांची जे काही अधिकृत वेबसाईट असेल त्याच्यावर येणार आहे। सोबतच तुम्हाला वाटत असेल की मला जे आहेत तर ते माझ्या व्हॉट्सअपवर किंवा मला लगेच जे आहे तर ती माहिती कळावी, काय झालेलं आहे काही नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही आपला गुगल फॉर्म जो आहे तर तो स्वइच्छेने भरू शकतात। तुम्हाला वाटत असेल की मला आणखी काही अपडेट वेबसाईटवर पण मिळाली पाहिजे आणि आधी पण यांच्याकडून मला कळायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आपण एक गुगल फॉर्म बनवलेला आहे। त्याची जी लिंक आहे तुम्हाला कुठे मिळणार आहे माहिती आहे का, पहिले तर कमेंट बॉक्समध्ये मिळणार आहे।
सोबतच जे काही आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तर तिथं पण ही लिंक तुम्हाला मिळणार आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची कॅटेगरी, तुमची माहिती व्यवस्थित भरून ठेवा. तुम्हाला आगामी काळात जे काही अपडेट असतील ना या स्कीम संदर्भात तुम्हाला मिळतील. काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती पडत नाही आणि नंतर आमच्याकडे बरेच विद्यार्थी येतात, सर मला माहिती पाहिजे होतं, तुम्ही सांगायला पाहिजे होतं. तर व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगतो, परंतु गुगल फॉर्मच्या माध्यमातून पण तुमची जे आहे तर ते आणखी तयारी होईल. आणि माझी अशी विनंती असेल तुम्हा सर्वांना की तुमच्या भावासोबत, तुमच्या बहिणीसोबत, तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ तुम्ही त्याला नक्की शेअर करा. कशासाठी माहितीये का, कारण की ही योजना मोफत आहे, फॉर्म भरायला शुल्क लागत नाही. त्याची निवड झाली तर त्याला 1,22,000 रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप मिळेल. सोबत त्याला मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. तो अधिकारी देखील बनू शकतो चांगला. म्हणूनच तुमचं पण एक नैतिक कर्तव्य आहे की तुम्ही त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.